आमची इंद्रिय बहिर्मुख आहेत, ती बाहेरच्या विषयाकडे धावतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी दुसऱ्या अध्यायामध्ये मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदाहा आगमापायिनो नित्य संस्थितिक्षस्व भारत या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाला असं सांगितलंय, अर्जुना, आपल्या इंद्रियांना मुळातच विषयाची गोडी असते. एथ विषया वाचोनी काही आणिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावोची पाही इंद्रियांचा. इंद्रियांचा हा स्वभाव आहे. विषय बघितले की आमची इंद्रिय धावत सुटतात. विषय त्याची कारणं खूप आहेत. मला सगळीच कारणं आणि त्याची चिकित्सा उहापोह करायचाच नाही आहे. पण आमच्या इंद्रियांना विषयापासून आवरण्याकरता जे प्रयत्न करावे लागतात ते एका जन्मात होतीलच याची शाश्वती देता येत नाही, एवढंच मला म्हणायचं. कारण का? अगदी सरळ कारण सांगतो. अनंत जन्माचे विषयाचे संस्कार एका जन्मातल्या यमनियमाने थांबत नाहीत. विषय भोगाचे संस्कार अनंत जन्माचे आहेत. विषय दिसला की भोग लालसेने आम्ही त्या विषयाकडे प्रवृत्त होतो, त्या विषयाच्या प्राप्तीकरता प्रयत्न करतो. त्या विषयाची प्राप्ती सहज मार्गाने नाही झाली तर वाटेल त्या मार्गाने ते विषय मिळवण्याचे प्रयत्न करतो. त्याच्याकरता काही जर भ्रष्ट आचार करावा लागला तर तोही करण्याची आमची तयारी असते. तो आम्हाला मिळालाच पाहिजे याच्याकरता ओरबाडून घेण्याचीही आमची तयारी असते. त्या विषयाच्या भोगामध्येच जीवनाची धन्यता मानणं हाही एक संस्कार आमच्यावर आत्तापर्यंत झालेलाच आहे. अशी अनेक कारणं आहेत त्याच्यामध्ये. आणि आपल्याला आत्ताच्या काळातही आपण हे बघू शकतो. मी दोष कुणालाच देत नाही आहे, पण काल परिवर्तनाकडे जेव्हा साक्षी भावानं आपण बघत जाऊ ना, तेव्हा या गोष्टी आपल्याला पटकन जाणवायला लागतात. आता या काळामध्ये आपण बघितलं असेल की माणसाला तशा अर्थाने काय, अगदी थोडंसं स्पष्ट बोलायचं झालं तर क्षमा मागून बोलतो. अगदी स्पष्ट. विषयाच्या भोगाला पुरुषार्थ मानणं आणि त्या भोगाकरता कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांना पुरुषार्थ मानणं एवढाच सध्याचा विचार आपल्याला दिसून येतो. विषय भोगाला जीवनाची धन्यता मानायची. विषय भोगणं बस, कशाकरता जन्माला आलो, वेगवेगळे विषय भोगावेत, याच्याकरता काय करावं लागतं ते प्रयत्न करणं, यालाच पुरुषार्थ म्हणायचं. परमात्मा प्राप्ती याला धन्यता मानायची नाही आणि धर्म अर्थ काम मोक्ष याला पुरुषार्थ मानायचा नाही. विषयभोग ही धन्यता आणि विषयभोगाकरता कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांना पुरुषार्थ असं मानण्याची एक परंपरा आता सध्याच्या काळामध्ये आपल्याला वारंवार दिसून येते.